ॐ अनुबन्धं क्षयं हिंसा मनवेक्ष्य च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: जे कर्म परिणाम, नुकसान, दुखापत, हिंसा, सामर्थ्य याकडे लक्ष न देता मोहामुळे हाती घेतलं जातं त्याला तामस कर्म असं म्हटलं जातं. प्रकृती ही त्रिगुणमयी आहे. या प्रकृतीपासून निर्माण झालेल्या या विश्वातील प्रत्येक गोष्ट त्रिगुणात्मक आहे. प्रत्येक व्यक्ती त्रिगुणात्मक आहे. ज्या गुणाचं प्राबल्य व्यक्तीमध्ये असतं त्याप्रमाणे ती व्यक्ती कर्म करते, त्याचप्रमाणे तिचं चारित्र्य घडतं. या आधीच्या 2 श्लोकांमध्ये सात्विक आणि राजस कर्मांबद्दल सांगितल्यावर या श्लोकात भगवंत तामस कर्म कशाला म्हणतात हे सांगत आहे. राजस व्यक्ती फलाच्या आशेने कर्म करत असते, पण ते करताना ती काहीतरी विचार करत असते. तमोगुणात अज्ञान आणि मूढता याचं प्राबल्य असतं. त्यामुळे व्यक्ती कर्म करताना कोणताही विचार करत नाही. शुभाशुभ कर्मांचा विचार न करता, तसंच यामुळे स्वतःचं, समाजाचं, राष्ट्राचं, मानवतेचं किती नुकसान होईल, अहित होईल याच्या अनुबंधाचा म्हणजेच परिणामांचा विचार न करता तामस व्यक्ती कार्याला सुरुवात करते. याचं सर्वज्ञात उदाहरण म्हणजे लंकाधीश रावण. वासनेच्या आहारी जाऊन आपल्या भावाच्या सुनेवर हात टाकला आणि शापाचा धनी झाला. तसंच शूर्पणखेच्या बोलण्याने भडकून सीताहरण केलं आणि स्वतःसह कुळाचाही नाश करून घेतला. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज सर्वे बुडाले. तामस कर्माचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे क्षयम. या कर्मामुळे स्वतःची आणि दुसऱ्याचीही शारीरिक हानी किती होईल, वेळ, पैसा यांचा किती अपव्यय होईल, जगात माझी नाचक्की, निंदा, अपमान होईल का, अशा प्रकारच्या नुकसानीचा कोणताही विचार न करता केलेल्या कर्माला तामस कर्म असं म्हणतात. तामस कर्मात हिंसा घडते. जी हिंसा जीवांची असते, विचारांची असते, सिद्धांताची असते, मानवतेचीही असते. परिणामतः स्वतःचं, समाजाचं अधःपतन होतं. आज जगभरात चाललेल्या युद्धातून आपल्याला हेच दिसतं की नाही? क्षुल्लक गोष्टींवरून, मानापमानावरून आणि धर्मांधतेतून युद्ध सुरू होतात. त्यात काही लोकांचा स्वार्थ साधला जातो, पण लाखो लोकांचे जीव जातात. मालमत्ता, पर्यावरण सगळ्यांचंच नुकसान होतं. आमचाच ईश्वर खरा, आमचाच धर्मग्रंथ खरा या विचारधारेतून प्रचंड हिंसा होते. संस्कृती नष्ट होतात. विचार नष्ट करण्याचे प्रयत्न केले जातात. आपल्या सर्वधर्म परिषदेतील सुप्रसिद्ध व्याख्यानात स्वामी विवेकानंद म्हणतात की सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेनं बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकलं आहे. या साऱ्यांनी पृथ्वीला हिंसाचारानं भारून टाकलं आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्तानं लाल केली आहे. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर
मानव समाज आज कितीतरी विकसित झाला असता. अनवेक्ष्य पौरुषम. अनवेक्ष्य म्हणजे न पाहता आणि पौरुषम म्हणजे सामर्थ्य. स्वतःचे सामर्थ्य, बल, योग्यता न पाहता, तसेच कार्याला लागणारा वेळ, बुद्धी, ज्ञान माझ्याकडे आहे किंवा नाही याचा विचार न करता जे कर्म केलं जातं ना, ते तामस कर्म होय. असं अविचाराने सुरू केलेलं कर्म पूर्णत्वास जातच असंही होत नाही. कधी कधी ते अर्धवट राहतं. त्यामुळे प्रचंड नुकसान होतं. मोहादारभ्यते कर्म. तामस कर्म मोहातून सुरू होतं. मला जास्तीत जास्त सुखोपभोग मिळाले पाहिजेत, त्यासाठी भरपूर पैसा मिळाला पाहिजे. मग तो पैसा गैरमार्गानेही मिळवला जातो बरं. त्यात इतरांचं नुकसान झालं तरी खंत किंवा खेद अजिबात वाटत नाही. अविवेकाने केलेलं हे कर्म तामस असतं. मादक द्रव्यांची तस्करी, मानवी तस्करी अशा प्रकारची सर्व कर्म ही तामस कर्म असतात. अशी कर्म करणाऱ्या लोकांना स्वतःच्या स्वार्थापुढे इतरांच्या मालमत्तेचं, जीविताचं जराही मोल वाटत नाही. सात्विक, राजस, तामस कर्म आपण का समजून घ्यावीत बरं? तर याचं सरळ आणि साधं उत्तर म्हणजे कसं वागावं, कसं वागू नये, कोणतं काम करावं, कोणतं करू नये हे जाणून त्याप्रमाणे वागण्यासाठी ही त्रिगुणात्मक कर्म आपल्याला जाणून घेतली पाहिजेत. स्वतःला ओळखून स्वतःची प्रगती करण्यासाठी हे आपण जाणलं पाहिजे बरं. तमोगुणामुळे अधःपतन होतं. राजस गुणामध्ये अहंकार असतो, फलाशा असते. अहंकार, फलाशेचा त्याग केला ना की सत्वगुणाकडे जाता येतं बरं. सत्वगुण हा ऊर्ध्वगामी असतो. म्हणूनच आपण सगळ्यांनी सत्वगुणाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाही का? ओम श्री परमात्मने नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.